सहकार्य एकमेकाला करायचं शिका. एखाद्याला गाडी नसेल पाठीशी गाडी द्यायची, कोणाला आडी अडचणी आल्या त्याच्या मदतीला ताबडतोब द्यायचं. कुणी हॉस्पिटलला पडलं, कुणी गाडीवर पडलं, दवाखान्यापर्यंत मदतीला जायचं. सहकार्य करायचं एकमेकाला शिका. पुन्हा एकदा तुमच्या ओळखुते गावच्या या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री नवनाथजी गात साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त तुम्हाला खूप तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो. त्यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव. मी एकदा मुद्दा घेतला आपल्याला लफडं डेंजर असतं. आपण एकदा मागा लागलो ना त्याच्यातून पाणी काढू तर मागे सरकतच नाही पुन्हा. मग जे व्हायचं असेल ते होईल. मी तसला विचार कधीच करत नाही. पण शेतकरी म्हणून तुम्ही सुद्धा सगळे त्या आंदोलनात उतरले पाहिजे. मराठी म्हणून मराठी उतरते, पण शेतकरी सुद्धा पुढे आलं पाहिजे. तुमच्यात गटतट नसले पाहिजे तर न्याय मिळेल. तुमचं कर्ज ठुत नाही. आजच शब्द आहे आपला हे पवित्र व्यासपीठावर विषय आहे. तुमचं कर्ज ठुत नाही. तुमच्या मालाला भाव कसा मिळत नाही ते बघतो. तुमच्या पीक विम्याचे पैसे कसे काय मिळत नाहीत ते पण बघतो. तुमच्या दुधाला भाव कसा काय मिळत नाही ते आपल्याकडे लागलं. तुम्ही बाकीचं टेन्शन नाही घ्यायचं. फक्त चल म्हणलं की एकदा मांडी घालून बसला उठायचं. मुंबईत कसे मराठी एकदा नेले म्या कोणत्या डांबऱ्यावर मराठीच होती. कोणचा गावडा कोणाचा कुंकड पळवतोय तळाला मेळा. मला मुंबईत गेल्यावर माहित झालं पोलीस होता बॅरिकेड पळवतो म्हणून. त्याला चाक असते भाऊ खालून. म्हणजे लढाई जर जिंकायची म्हणत तर ती चिकाटीला लढावी लागते. माझ्या अगोदर सुद्धा समाज लढला, परंतु आपण जी चिकाटीनं त्याच्यात उतरलोत ना म्हणून 58 लाख नोंदी निघाल्या. 58 लाख नोंदीमध्ये साधा आकडा नाही. 2.5 ते 3 कोटी मराठी आरक्षणात गेले. कोणाला काय बोंबलायचं बोंबलं नाही मला माहिती. गेले त्यातले काही दुकानदार म्हणतात निघालच नाही. तो तुला काय सांगावं. आणि कोणी उठत माझ्याच मागं लागलं. रोज 2-4 दिवसाला 4-5 जण उठले का आलेच मीडिया. आणि तेवढाच आरोपी दुसरा काहीच नाही. त्याने त्याला हाणलं, त्यांनी गबाळ हाणलं. गबाळ हाणलं कुठं आहे मग? रोज दुसऱ्याच्या गाडीत बसवतोय मी. गबाळ हाणलंय कुठं? खरं खोटं सांगत नाही तुम्हाला मी. या गाड्या मापल्या नाही बरं का आमदार साहेब. मापल्या नाही गाड्या. त्या गाड्या मराठा समाजाच्या. हे जर ठरलं ना ओळखुले गावात त्याला सोडून जायचं मला रिक्षा जायला पैसे नाही. मी माझ्या आयुष्यात काही कमीच नाही. मला कमवायचं नाही. मला ह्या लेखी बाळीच्या तोंडावरती आनंद आणि हसू बघायचे यांचे. त्यासाठी जीवन पूर्ण करायला लावलं. लेकरा बाळाला आयुष्याचं सुख समाधान द्यायचं. त्यांना आयुष्याचं आरक्षण द्यायचं. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांना टिकला पाहिजे असं द्यायचं. तात्पुरतं मागायचं नाही. तुम्ही बी उद्या पासून तुमच्या उर्वरित आयुष्यात मार्कशीट मिळून देत नाही. ती मार्कशीट धोकादायक असते. सगळं काड्या करतात मागं बसल्या बसल्या. उद्यापासून तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा मिळवताना काय मिळवायचं. तुमच्या लेकरा बाळाला आयुष्याचं द्यायचं हे मागा. मतदानाला दे पैसे, कोंबडी खायला दे पैसे, भिकार चाळ्या नाही करायचं. आयुष्याचं जे लेकरा बाळाला आयुष्याला लागतं ना ते द्या. त्यांच्या शेतीमालाला भाव द्या. मागताना असं मागा की कायम पाणी मिळालं पाहिजे. पाणी असल्यावर आपण 2-2, 3-3 पिकं घेतोय. कोणाच्या दारात कुत्र्यासारखं उभारायची गरज नाही. कष्ट करून श्रीमंत हो आपण असं मागा.